तुम्ही काम केलं, किती कोटीचं काम होतं आम्हाला काय माहित नाही, कोण ठेकेदार होतं तेही माहित नाही. अरे पण कमीत कमी एखादा वर्ष तरी टिकावं, एखादा वर्ष. याला जबाबदारी ह्या भ्रष्टाचाराला ज्यांनी माती खाल्ली याच्यामध्ये त्यांना काहीतरी झालं पाहिजे ना, का नाही तर ते आपले फक्त नगरून बदली होऊन पुण्याला गेले, पुण्याहून सांगलीला गेले एवढंच. आमचे इथं जीव चाललेत. म्हणजे सकाळी जायचं, ह्या विद्यार्थी किती लहान लहान मुलं, विद्यार्थी पालक विद्यार्थ्यांना घेऊन रस्ता जातात. काय सकाळी आपला मुलगा संध्याकाळी घरी येईल का नाही याची शाश्वती राहिलेली नाही, आणि तुम्ही कारवाई करत नाही खुशाल. त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं निलंबन काय म्हणा, त्याचं हे झालं पाहिजे. काही ना काही ऍक्शन आम्हाला घेतल्याचं आश्वासन मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही. आपल्याला या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार हे आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन पाहिजे. तुम्ही नगरच्या यांना बोलण्यापेक्षा मुंबईला बोला. इथं वातावरण किती तीव्र आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. त्यांना मुंबईत बसून याची कल्पना नाही. इथं आमचे किती लोक गेले, जीवाभावाचे किती गेले, काय कुठल्या कुठल्या कुटुंबावर काय ओढवलेलं आहे याच्याबद्दल त्यांना काय सुतक नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं आम्हाला कारवाई करा एवढी आमची मागणी केली. पुढचा अधिकारी इथं नीट त्या ठिकाणी कामावर लक्ष देईल, पुढचं जे काम होणार आहे ते व्यवस्थित होईल एवढी आमची मागणी. आणि नवीन जे काम आता चालू होणार आहे त्या कामाला आमचं पूर्ण सहकार्य असणार आहे. काय अडचण आली आम्ही सहकार्य करू, पण मात्र चूक झाली तिथं मात्र आम्हाला काहीतरी कारवाई दिसली पाहिजे. तुम्ही NHAIच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांशी बोला, आम्ही उठणार नाही काहीतरी शब्द घेतल्याशिवाय. हॅलो, 2 मिनिटं सगळे शांत राहा. 2 मिनिटं एकच मिनिट. SP ना बोलवा, तहसीलदार बोलवा, कलेक्टर बोलवा. आज उठा ना. आज संकेत दुधाडे आणि सुहास दुधाडे तिथं बसलेले, त्याचे वडील गेले, त्यांना काय त्यांच्यावर परिस्थिती आज नाही का समजून घ्या साहेब. तुम्ही साहेबांच्या ठेके साहेबांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले सकाळी दुधाडे साहेब गेले म्हणून. आज त्यांचे 6 महिन्यापासून या असून आज काय परिस्थिती आहे. संकेत दुधाडे ते रडू राहिले तिथं. बॉडी आपल्या इथं आहे. आपण श्रावरी शहरातले सगळे नागरिक इथं जमलेले आहे. अँब्युलन्स मध्ये बॉडी आहे, माणूस गेला इथं.